नमस्कार मित्रांनो, मी मानसी बनसट, तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हा माझा पहिला व्लॉग आहे, जे की नवरात्री निमित्त माझा जो मंडळ आहे नवतरुण दुर्गोत्सव मंडळ मोगाव देवी, हा जो मंडळ आहे त्याने खूप सुंदर असा देखावा तयार केला आहे। त्या देखाव्यात त्यांचे खूप सुंदर असा विचार पण मांडण्यात आलेले आहेत। तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवू इच्छितो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत जिथं दुर्गा मातेची मूर्तीची स्थापना केली आहे नवतरुण दुर्गोत्सव मंडळ यांच्या मंडळाकडे आपण आलेलो आहोत। तर त्यांची सजावट बघूया आधी स्टार्टिंग पासून कशी काय केली आहे आणि जो अंदर देखावा दाखवलेला आहे तो पण आपण बघूया। चला, हे इथून सुरुवात होते। इथं लाइटिंग वगैरे लावली आहे खूप चांगल्या प्रकारे। सध्या काही लाईट डिम झालेल्या आहेत, बंद दिसत आहेत। इकडची लाइटिंग चालू आहे आणि वर तोरण पण लावलेले आहेत खूप सुंदर असे। आणि हा समोर मंदिर आहे जिथं दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना केली आहे आणि घटाची सुद्धा स्थापना केली आहे। इथं दरवर्षीप्रमाणे नवतरुण दुर्गोत्सव मंडळ नवरात्री निमित्त काहीतरी नवीन देखावा दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर ह्या वर्षी सुद्धा त्यांनी काहीतरी नवीन केले आहे। ही गुफा टाईप असं केलेले आहे। हे बाहेरचा लुकआउट आहे, हा बघून घ्या। बाहेरून असं आहे आणि आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे। बाहेरून तुम्हाला हे असं दिसणार, पडदे वगैरे लावलेले आहेत। इथे आपण दारासमोर उभे आहोत जिथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। हे काही इंट्रोडक्शन दिलेले आहेत ते वाचूया आपण। आपला सहर्ष स्वागत आहे, ये तो सिर्फ देखावा है, अभी तो और खेल बाकी है। तर बघूया, हे बघा एक आगळा वेगळा सूचना पण लावलेला आहे। इथं निराशा, वेदना, दुःख, लालसा व जुते चपला बाहेर ठेवावे असं लिहिलं आहे इथं। बघूया, हे बघा आणखी इकडे पण काहीतरी लिहिलं आहे। विद्युत प्रवाह वाहत असल्यामुळे वस्तूंना स्पर्श करू नये, मतलब आतमध्ये विद्युत प्रवाह आहे, इलेक्ट्रिकवर काही चालणारे सामान आहेत। तर चला आता आपण आतमध्ये प्रवेश घेत आहोत। हे आतमध्ये प्रवेश घेताबरोबर समोर आपल्याला दुर्गा मातेच्या मूर्तीचे दर्शन होणार। हे मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलेलो आहोत। तर आतमधला आपण आता ज्यांचा देखावा जो दाखवलेला आहे यांनी, तो आपण बघूया ह्या व्हिडिओद्वारे। तर चला आता मी तुम्हाला एक दाखवतो की कसं काय यांनी देखावा सादर केलेला आहे। बघा मित्रांनो, ही एक असं पहाडीचा देखावा यांनी केला आहे। ही पहाडी आहे आणि पहाडीवरून जसं वरून पाणी येतो, जो झरणा लागतो तो तसा झरणा पण दाखवलेला आहे इथं। हे बघा छोटे छोटे झरणे आहेत इथं, एक आहे आणखी तिकडे पण आहेत। आणि पहाडीवरून जो पाणी येतो आणि तो जसा नदी नाल्यामध्ये जसं तसं इथं एक छोटासा असा नाला टाईप पण यांनी बनवलेला आहे, जिथून असं पाणी वरून येतो आणि हा पाण्याचा वरून येऊन असा खाली सुद्धा जातो। मतलब इथं यांनी दाखवलेलं आहे की खूप सुंदर असं सजावट केलेली आहे। पहाडीवर जसे झाडं वगैरे, वेली वगैरे असतात, त्या वेली वगैरे सुद्धा यांनी दाखवलेलं आहे। आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, सेम त्या बाजूला पण माझ्या बॅक साईडला पण असंच थीम दिलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, या साईडला पण तसंच दिलं आहे। पहाडी आहे, पहाडीवरून झरणा जो वाहत आहे दाखवतो। जसं आपलं नेहमी आपण बघतो की कुठं मोठ्या पहाडीवरून कसं झरणे वाहतात, तसं झरणा इथं दाखवण्यात आलेला आहे। थोडं काही देखावा दाखवण्यात आला आणि झरण्यावरून जसं पाणी खाली जातो नदी नाल्यामध्ये, तसे नदी नाले इकडे पण सेम माझ्या बॅक साईडला जे सेम आहे ते पण इकडे पण सेमच ते आहे। आणि बघितलं तर हे बघा असं आहे। वर बघितलं मित्रांनो तर इथं काही देखावा, एक विचार, संदेश इथं दिलेला आहे। बघू शकता तुम्ही, पटलं तर घ्या। बघू शकता हे काय काय लिहिलं तुम्ही। किल्ल्यावर प्रेमाचा देखावा, मला मंदिरात नको, मला तुमच्या विचारात ठेवा, असे विचार तिथं लिहिलेले आहेत। माझा खरा मावळा कुठे हरपला। खरं तर मावळे कसे काय असतात ते सांगण्याचा प्रयत्न केला इथं की माझा मावळा हरपलेला आहे म्हणून। इकडे साईडला लिहिलं आहे देखणीच्या नावाखाली जबरन वसुली। इथं लिहिलं आहे किल्ल्यावर मोज मस्ती, ते पण खरं आहे मित्रांनो। आपण आजकाल बघितलो की किल्ल्यांची कशी काय विल्हेवाट झाली आहे आणि त्या विल्हेवाटामध्ये मतलब आजकालचे नवतरुण जे आहेत ते कसे काय मोज मस्ती करायला जातात, पार्टी करायला जातात किल्ल्यावर, ते दिलं आहे। राजेसारखे देखण्यासाठी लोकांची गर्दी असते, बरोबर आहे ते पण। आपण जे कीर्तन भजन असतो त्याच्यात जात नसतो, पण आपण हंगामा वगैरे काही असले तर त्याच्यामध्ये आपण जात असतो। तर हे बघू शकता तुम्ही, हे खूप सुंदर प्रकारे इथं लिहिलेलं आहे। आणखी आपण आता समोर जाऊया। समोर पण खूप काही दाखवलं ना, समोर पण असं का घडते हा एक क्वेश्चन इथं तयार केलेला आहे की इथं सांगितलेलं आहे की आपण लहानपणी आपले मम्मी पप्पा आपल्यासाठी कसं काय करतात, आपले आई वडील आपल्यासाठी काय काय करतात हे दाखवलेलं आहे। तर समोर आपण हे वाचूया एक खरा आनंदी क्षण। खरा आनंदी क्षण मतलब जेव्हा आपल्याला
मतलब आपल्या आईवडिलांना आपण जेव्हा जन्मलो त्यावेळेस त्यांना किती आनंद झाला होता तो क्षण दाखवलेला, नंतर त्याचं पालन पोषण दाखवलेलं आहे. वर बघितलं तर मुलाची इच्छा पूर्ण करणे. हो, एक आई वडील हे मुलांची इच्छा मतलब सर्व आपण जे आपल्याला जे पाहिजे, आपल्याला जे हवं होतं, आपल्याला जे हवं लागते ते आपले आईवडील आपल्याला सर्व काही देतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात. त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज मतलब त्यांनी सांगितलेलं आहे की जे आपले आईवडील असतात ते आपल्या शिक्षणासाठी किती काय करतात आणि कुठून कुठून कर्ज घेतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. नंतर आहे मुलांच्या सुखादुःखाकडे वाटकरी, मुलांच्या सुखादुःखाचे वाटकरी मतलब आपले आईवडील आपल्या सुखादुःखाचे वाटेकरी आहेत. आपल्या सुखात आपल्या दुःखात ते नेहमी आपल्यासोबत असतात. त्याच्यानंतर मुलगा नोकरीला जातो, मोठं होतं, जसं आपण मोठं होतं तसं आपण नोकरीच्या शोधात जातो, नोकरी कमवतो. नंतर आपले आईवडील मुलाच्या लग्नासाठी मतलब आपल्या लग्नासाठी धडपड करतात, ते धडपड वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर आईबाबांचे शोषण, आपण लग्न झाल्यानंतर कसं आपण आपल्या आईबाबांचे शोषण करतो ते सांगितलेलं आहे. आपण आपल्या आईबाबाला कसा हिणवतो, आपल्या आईबापाला आपण आपल्या आईबाबाला कसा काय त्रास देतो ते सर्व काही इथं काही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आईबाबाला घराच्या बाहेर काढणे. खरं आहे मित्रांनो, हे आपण जर आपलं जसं जसं आपण मोठं होतं तसं आपल्यामध्ये बदलाव होत जातो आणि आपण जे आपले आईवडील जे आपल्याला जन्म देतात आपण त्यांनाच दूर करतो. हे बघू शकता, आईबाबाला घरच्या बाहेर काढणे, वृद्धाश्रममध्ये टाकणे, ह्या घटना खरंच रिलेट होतात आणि ह्या घटना आज पण होतात. आणि म्हणूनच हा क्वेश्चन असा केला आहे की असं का घडते. तर मित्रांनो तुम्ही मला नक्की सांगा की असं का बरं घडते. मित्रांनो हा माझा मित्र आहे, हा माझ्या सोबतीला आला आता. तर आता जे समोरचे जे प्रोसेस आहे ते मी याच्यासोबतच करतो. हा पण ह्या मंडळातील एक सदस्य आहे आणि हे जे देखावे केले आहेत आणि हे जे दाखवलेले आहेत ते ह्याच मुलाने दाखवलेले आहेत. समोर आल्यानंतर अशी एक विहीर दाखवली आहे यांनी, जे गावाकडे असतो विहीर असतो तिच्यात आपण मोटर वगैरे लावतो, ते मोटर पण दाखवलेलं आहे. आणि जे आपण विहिरीतून पाणी वगैरे ओलतो, आधीच्या काळात कसं होतं मित्रांनो की आपण आधी आपल्याकडे मोटर नव्हते, विहीर असायचे, नळ वगैरे नव्हते, तर विहिरीचे पाणी आपण कशा प्रकारे ओढायचो हे सुद्धा इथं दाखवलेलं आहे. बघा हे असे बाल्टीनं आपण ओलत होतो, हे बादलीनं आपण असे ओलायचं, ते सुद्धा इथं खूप असे सुंदर त्यांनी हे केलेलं आहे. तर याच्यानंतर आपण आणखी समोर जाऊया. हा एक खूप असा एक विचार इथं मांडलेला आहे, विश्वास, अपेक्षा, आस्था व मनात भक्तिभाव घेऊन दर्शन घ्यावे. मतलब यांचं असं म्हणणं आहे की एक विश्वास, एक अपेक्षा व आस्था, मनात भक्तिभाव, मतलब ज्या मातेविषयी आपल्या मनात भक्तिभाव, विश्वास, अपेक्षा व आस्था घेऊन त्यांचे दर्शन घ्यावे असं इथं सांगितलेलं आहे. समोरून बघूया, समोर पण खूप असं मतलब समोर पण एक दाखवलेला आहे एक विचार. मी एक अबला नारी, इथं एक विचार मांडलेला आहे मित्रांनो. हा एक क्वेश्चन आहे, मी एक अबला नारी आहे का. एक मुलीची व्याख्या या फिर मुलीतले मनातले काही जे आहे ते सांगितलेले आहेत. मग समाज कसा काय तिला हिणवतो, समाजात तिची इज्जत काय आहे तिथं विचारलेलं आहे. आणि समाज खरंच असं म्हणतो यार ती मुलगी आहे, तिला फक्त दुसऱ्याच्या घरी तिला फक्त लग्न करून दुसऱ्याच्या घरी जावे लागते. अरे काय करता तिला अधिक शिकवून, तिला तर घर आणि मुलं सांभाळायचे असतात. समाज खरंच हाच विचार करतो की ती एक मुलगी आहे, तिला फक्त लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे. काही लोकांचे हे विचारच असतो की तिला शिकवून काय करता, अधिक शिकवून तिला तर काय करणारा तुम्ही. समाजामध्ये हाच विचार केला जातो की तिला अधिक शिकवून काय करता, तिला तर घर आणि मुलंच सांभाळायचे आहेत ना. पण मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, एक मुलगी पण खूप करू शकते मित्रांनो. तर हे मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला यांचे विचार. तर आता मी तुम्हाला दुर्गा मातेच्या मूर्तीचे आणि प्रतिमेचे दर्शन घडवतो. चला बघूया आता समोर. बघा मित्रांनो दुर्गा मातेची प्रतिमा इथं ठेवलेली आहे आणि पूजेचं सामान वगैरे इथंच ठेवलेलं आहे. दिवा वगैरे इथं लावलेला आहे, जे सामान ठेवलेलंच आहे. आणि आपण समोर बघितलं तर तुमच्या दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना इथे केलेली आहे. मागे दुर्गा मातेच्या मूर्तीच्या मागे पण खूप अशी सुंदर सजावट केलेली आहे. वरून असे वेल्या वगैरे लावलेल्या आहेत आणि डोंगर वगैरे दाखवलेला आहे. जे आधी इथं थीम होती ते समोर पण तेच दाखवलेलं, डोंगर वगैरे दाखवलेले आहेत. हे बघा दुर्गा मातेची प्रतिमा. आणि हे बघा वरून असं पाणी येताना दाखवलेलं, खूप सुंदर असं सजावट केलेलं आहे. इथून पाणी येताना असं दाखवलेलं आहे आणि तो पाणी असं इथून असं खाली जाते आणि खाली असं इथून नदी जशी दाखवलेलं, नदी जसं दाखवतो दऱ्यावरून पाणी येतो तसं इथं थोडं छोटंसं काहीतरी बनवलेलं आहे आणि इथून तो पाणी इकडे जातो. तर हे बघा मित्रांनो दुर्गा मातेची मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि तो बघा साईडला
घटाची स्थापनासुद्धा केलेली आहे आणि इकडे लिहिलं आहे यावे दर्शनासाठी आणि नंतर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला लिहिलं आहे निघावे लेक कल्याणासाठी. खूप सुंदर असा विचार लिहिला आहे यावे दर्शनासाठी आणि निघावे लेक कल्याणासाठी. आणि वर बघितले तर लिहिलं आहे दर्शनासाठी आल्याबद्दल धन्यवाद. इथून बाहेर निघावे मतलब हा बाहेर निघायचा रस्ता आहे. इथं मंडळातले मुलं उभे आहेत, बघू शकता तुम्ही, हे बघत आहेत इकडे. इथून असं बाहेर निघायचं, बघून घ्या. खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे मंडळातील मुलांनी. तुम्हाला मी आणखी थोडं मागे जाऊन दाखवतो. हे बघा, खूप सुंदर असा दरबार जे म्हणतात आपण, जे म्हणतो दुर्गा मातेचा दरबार दाखवलेला आहे इथं, बघू शकता. तर इथून बाहेर जायचा रस्ता आहे, तर आपण आता बाहेर निघूया. हे मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला नवतरुण दुर्गा उत्सव मंडळातील मुलांचे विचार आणि त्यांचा हा देखावा? जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.